वेलकम स्टुडंट इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथ्स. तर यासाठी तुमची फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 म्हणजेच आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच त्याला आपण टेस्ट नंबर 1 किंवा प्रथम घटक चाचणी असं म्हणतो. तर ही जी तुमची टेस्ट आहे ही आता लवकरच जवळ आलेली आहे. सो त्या टेस्टचा पेपर किती मार्क्सचा असणार आहे, टेस्टमध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, त्याचं मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. सर, अशा प्रकारचा तुमच्या पेपरचा हा फॉर्मॅट असणार आहे. सो हा जो पेपर मी तुम्हाला देते इट इज फॉर अ प्रॅक्टिस पेपर. सो या पेपरचा फॉर्मॅट असा असतो, याच्यामध्ये तुमचं इथे स्टुडंट नेम, तुमचं स्कूल नेम, त्यानंतर तुमचा इथं जो काही रोल नंबर असेल तो आणि त्या दिवशीची जी डेट असेल ती. सो हा जो पेपर आहे हा टोटल 20 मार्क्सचा पेपर असतो. ओके, सो त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट इन दॅट क्वेश्चन ए, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. आणि हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. सो फर्स्ट जो धडा आहे चॅप्टर आपला रोमन न्यूमरल्स, तर याच्यामधला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये बघा नंबर्स त्यांनी दिलेले आहेत आणि रोमन न्यूमरल्स आपल्याला विचारलेले आहेत. सो 3 साठी रोमन न्यूमरल्स कसं असतं, हे असं असतं. देन इथं त्यांनी रोमन न्यूमरल्स विचारलेलं आहे आणि नंबर विचारलेला आहे. तर 5, 6, 7, 8. सो इथे किती येणार, EIGHT म्हणजेच 8, राईट. देन 6 साठी कसं असणार, 5 हे असणार रोमन न्यूमरल्स आणि हे किती आहे, 9 आहे. सो NINE 9. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला. देन फर्स्ट क्वेश्चन इन दॅट बी क्वेश्चन, राईट नंबर्स इन वर्ड्स. सो नंबर्स आपल्याला वर्डमध्ये लिहायचे आहेत. दिस क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. फर्स्ट काय आहे बघा, 7,65,234. ओके, सो हे आपण नंबरमध्ये लिहिलं. देन सेकंड आहे 25,79,899. सो ते सुद्धा नंबर वर्ड्समध्ये लिहूयात आपण. 25. ओके, सो हे लिहिलं आपण ते वर्डमध्ये, 25,79,899. नेक्स्ट आहे 50,000. सो ते आपण लिहिणार FIF 50,000. ओके, सो चला बी क्वेश्चन आपण सॉल्व केला. नेक्स्ट आहे क्वेश्चन 2 इन दॅट क्वेश्चन ए, ॲड म्हणजेच ॲडिशन. सो दिस क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. चला सगळ्यात पहिल्यांदा याची ॲडिशन करूयात. ओके, 40,722 प्लस 13,819 याची आपल्याला करायची आहे ॲडिशन. ओके, 2 plus 9, 11. 1 here. 2 plus 3 plus 4. 7 plus 8, 15. Here is a 1. Then here is a 4. And 4 plus 1 is a 5. This is a addition. Then these two numbers addition. See. 7 plus 8 is a 15. Here it comes 1. 2 plus 4, 6. And is a 7. 4 plus 6, 10. Here is 0 and 1. 6 and this 0 plus 1 is a 7 and 5 plus 1 is a 6. Okay, so this is the addition. Now next B is a subtraction. So see the subtraction. 3 मधून 7 मायनस होत नाही. सो इथं आपण काय करतो, 13 इकडचा 1 कमी होतो, इथं झाले 8. 13 minus 7 is a 6. 8 minus 4 is a 4. 2 minus 5 होत नाही. सो आपण काय करतो, इकडे 3 आणि इकडे करतो 12. 12 minus 5 is a 7. 3 minus 8 होत नाही. सो इथं आपण घेतो 5. इथं झाले हे 13. सो 13 minus 8 होतात. सो ते झाले इथे 5.
अँड 5 मायनस 2 3 ही झाली त्याची सबट्रॅक्शन. नाउ हिअर 8 मायनस 9 होत नाहीत, सो इथं करतो आपण 18, इथं झाले हे 4. सो 18 मायनस 9 9, 4 मायनस 6 होत नाही, सो इथं झाले 9, इथं झाले हे 14. सो इकडचे इकडे घेतल्यामुळं हे पण झाले 6, राईट. सो 14 मायनस 6 इथे राहिले 8, 10 मायनस 4 इथं राहिले 5, then 6 minus 3 is a 3 and 3 minus 2 is a 1. So ही झाली या दोघांची सबट्रॅक्शन. Now next आहे मल्टिप्लाय. क्वेश्चन 3A मल्टिप्लाय. ओके, सो 327 मल्टिप्लाय 92. ओके, जर चला 327चा गुणाकार 92शी करायचा आहे. 7 दोन्ही 14, त्यानंतर 2 into 2 4 and this one is a 5 and 3 into 2 is a 6. So here is a 0. So 9 into 7 is a 63. So here is a 6. 9 into 2, 9 multiplied by 2 and are 18. So 18 plus 6 24. इथं होणार येणार 2. 9 into 3 27 plus 2 आणि यांची येते ॲडिशन 4 8 0. Here is 0 and this is the multiplication, right? Then next is the next multiplication 807 into 127. ओके, तर चला 7 सखम 42 ते 4 इथं आले, 6 0 0 आणि मग ते आपण 42 असंच घेतो. 8 संघ येतात इथे 48. त्यानंतर 7 into 2 14, then 0, सो इथे 1 आहे तसाच येणार. 8 into 2 16, then इथे 0 इथे 0. 7 1 7, this one is 0 and 8. Okay, so 2 4 4 8 8 8 16, then is 10 and 1 11, 8 and 9 and also 10. So this is the multiplication of these two number. Okay, so these two numbers आपण त्यांची मल्टिप्लिकेशन केलेली आहे. नेक्स्ट आहे बी क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स अँड दिस क्वेश्चन इज फॉर 4 मार्क्स. ओके, इन दॅट फर्स्ट व्हॉट विल बी द सम ऑफ स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट 4 डिजिट नंबर्स. ओके, सो लार्जेस्ट 4 डिजिट नंबर तर आपल्याला माहीत आहे 9 9 9 9 9999. Now the smallest 4 digit number is 1000. ओके, सो यांचे आपल्याला करायचे आहे सम म्हणजेच ॲडिशन. हिअर इज अ 9, अगेन 9 and 9 plus 1 is a 10. This is the sum of the smallest 4 digit number and largest 4 digit number. Okay, next second one, computer cost is 1 computer cost 27,540 rupees. 27,540 रुपये आहे. How much will 80 such computer cost? So यासाठी आपल्याला करावे लागणार यांची मल्टिप्लिकेशन. 27,540 into 18. Okay, this one first 0, 8 चौक 32, इथे आली 3, 8 पंचे 40 आणि हे 3 43, 7 8 56 आणि हे 4 म्हणजे 60. इथे झाले 6, 8 2 16, 17 18 19 20 21 22 येणार इथे. पुन्हा इथे तर हे झाले इथे 0 4 5 7
and 2. 0, 2, then 7, 5, 9 and 4. सो बघा याचे एकूण टोटल कॉस्ट किती येणार 4,95,720 रुपीज. सो चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो क्वेश्चन पेपर होता संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.